आज आपण प्रभू येशू मरणाकरिता का आला या मालिकेमधलं पाहणार आहोत. हा संदेश आपल्या आध्यात्मिक जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतो, म्हणून हे स्पष्टीकरण शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण एका अशा सत्यावर मनन करणार आहोत ना, जे ख्रिस्ती जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष एका अद्भुत धैर्यात आणि आनंदात बदलून टाकतं. खरं सांगायचं तर इतकी वर्ष प्रभूमध्ये चालूनसुद्धा मला स्वतःला अनेकदा माझ्या आध्यात्मिक प्रगतीचा वेग पाहून खूप निराशा येते. आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी अनेकांना प्रेषित पावलांसारखंच वाटत असेल. हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे, नाही का? पण आज देवाचं वचन आपल्याला या निराशेच्या पलीकडे पाहायला मदत करणार आहे. या संघर्षाच्या अगदी मध्यभागी बायबल आपल्याला एक आश्चर्यकारक आणि खरंच मुक्त करणारं सत्य शिकवतं. आणि ते सत्य म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी खऱ्या आहेत. एकीकडे देवासमोर आपलं जे स्थान आहे आणि दुसरीकडे आपलं जे दैनंदिन जीवन आहे, यात एक महत्त्वाचा फरक आहे. देवासमोर ख्रिस्तामुळे आपण आधीच परिपूर्ण म्हणून स्वीकारले गेलो आहोत, आणि त्याचवेळी आपल्या रोजच्या जीवनात आपण पवित्रतेच्या मार्गावर हळूहळू पुढे जात आहोत, प्रगती करत आहोत. चला तर मग या दोन सत्यांना, म्हणजे आपला कायदेशीर दर्जा आणि आपलं रोजचं जीवन, यांना अजून चांगल्या प्रकारे समजावून घेऊया. कारण हे समजल्याशिवाय आपल्या पापाविरुद्धच्या लढाईला योग्य तो आधार आणि ती शक्तीच मिळत नाही. ही दोन सत्ये समजून घेण्यासाठी दोन सोपी उदाहरणं पाहूया. आपली कायदेशीर पूर्णता म्हणजे देवाने आपल्याला नीतिमान ठरवणं, हे एखाद्या किल्लीने कुलूप उघडण्यासारखं आहे. किल्ली एकदाच फिरते आणि कुलूप कायमचं उघडतं. झालं, ते काम पूर्ण झालं. पण आपलं पवित्र जीवन म्हणजे रोज ख्रिस्तासारखं बनणं, हे शेत नांगरणाऱ्या नांगरासारखं आहे. हे रोजचं काम आहे, ज्यात हळूहळू मेहनतीने प्रगती होते. पण लक्षात घ्या, हा नांगर चालवण्याचा उद्देश वाढ आणि फळ मिळवणे आहे, शेताची मालकी मिळवणे नाही. कारण ख्रिस्तामुळे ते शेत आधीच आपलं झालेलं आहे. आता ह्या वचनावर जरा लक्ष द्या. ख्रिस्ताच्या यज्ञार्पणामुळे देवाने आपल्याला त्याच्या नजरेत पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष म्हणून घोषित केलं आहे. ही एक कायदेशीर घोषणा आहे. ही आपली भावना नाही किंवा आपली कामगिरी तर अजिबात नाही. देवाने एका न्यायाधीशाप्रमाणे हा निकाल दिला आहे की ख्रिस्तामध्ये आपण परिपूर्ण आहोत, आणि हा दर्जा, हे आपलं स्थान कधी बदलू शकत नाही. आणि हे अगदी स्पष्टपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपल्या रोजच्या प्रयत्नांचा, आपल्या चांगल्या कामांचा किंवा आपल्या पवित्र जीवनातल्या प्रगतीचा या कायदेशीर पूर्णतेमध्ये 0% वाटा आहे. 0. ती पूर्णपणे ख्रिस्ताची देणगी आहे, जी आपण फक्त विश्वासाने स्वीकारतो. आपण आपल्या पवित्रतेच्या प्रयत्नांनी ती मिळवत नाही किंवा टिकवूनही ठेवत नाही. मग साहजिकच प्रश्न येतो की जर आपण देवासमोर आधीच परिपूर्ण आहोत, तर मग रोज बापाशी लढायची काय गरज आहे? बरोबर ना? चला तर पाहूया की या कायदेशीर सत्याचा आपल्या रोजच्या जीवनावर नक्की कसा परिणाम होतो. बायबल पापाची तुलना जुन्या खमीराशी करतं. खमीर कसं पिठाच्या गोळ्यात मिसळलं की हळूहळू संपूर्ण गोळ्याला फुगवतं आणि आंबट करून टाकतं, अगदी तसंच पाप आपल्या जीवनात पसरतं. पण वचन आपल्याला सांगतं, जुने खमीर काढून टाका. का? कारण तुम्ही जसे बेखमीर झाला आहात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ख्रिस्तामध्ये आपण आधीच बेखमीर, म्हणजे पापाच्या प्रभावापासून शुद्ध झालो आहोत. ही आपली खरी ओळख आहे, आणि आता आपल्याला ती ओळख आपल्या जीवनातून जगून दाखवायची आहे. जेव्हा आपण प्रभू भोजनात सहभागी होतो, तेव्हा ती बेखमीर भाकर आपल्याला याच सत्याची आठवण करून देते. तिचा तो सपाट, शुद्ध पोत, त्यात खमीराचा कोणताही अंश नसतो, हे आपल्याला आठवण करून देतं की ख्रिस्ताच्या शरीराच्या त्यागामुळे देवासमोर आपलं जीवन पापाच्या खमीराशिवाय निष्कलंक मानलं गेलंय. आपण जे आहोत तेच बनण्यासाठी देवाने आपल्याला बोलावलंय. हे समजायला अगदी सोपं आहे. विचार करा, आपल्याकडे सणासुदीच्या दिवसात घराची साफसफाई करतात, हो की नाही? दिवाळी असो किंवा नाताळ, आपण घराचा कानाकोपरा स्वच्छ करतो. आता मला सांगा, आपण ही स्वच्छता का करतो? घर आपलं व्हावं म्हणून? नाही, घर आपलं आहे म्हणून आपण ते स्वच्छ करतो. त्याची मालकी आपल्याकडे आहे म्हणून आपण त्याची काळजी घेतो. अगदी तसंच आपण पापाशी लढतो, आपल्या जीवनातून हे जुनं खमीर काढून टाकतो, कारण आपण आधीच ख्रिस्ताचे झालेलो आहोत. आपण त्याचं पवित्र मंदिर आहोत. ही लढाई काहीतरी मिळवण्यासाठी नाहीये, तर जो आपला मालक आहे त्याच्या गौरवासाठी आहे. तर मग हे जुनं खमीर आपल्या आजच्या रोजच्या जीवनात कसं दिसतं? आपण कोणत्या पापांना ओळखलं पाहिजे आणि त्यांना काढून टाकलं पाहिजे? हे काही अगदी सामान्य मोह आहेत, जे आपल्या जीवनात जुन्या खमीराप्रमाणे काम करतात. सामाजिक माध्यमांवर फिरताना,
इतरांबद्दल मनातल्या मनात टीका करणे किंवा इतरांच्या पोस्ट पाहून त्यांच्या भौतिक वस्तूंचा हेवा करणे हे एक प्रकारचं खमीर आहे. रहदारीत अडकल्यावर किंवा दुकानात रांगेत उभं असताना राग येणे आणि असहिष्णू होणे हे सुद्धा तेच खमीर आहे. या लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनाला आतून पोखरून काढतात. पण चांगली बातमी ही आहे की या खमीराला काढून टाकणं शक्य आहे. जेव्हा आपल्याला टीका करण्याचा मोह होतो तेव्हा शांत राहण्याचा आणि त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करण्याचा एक छोटासा निर्णय घेणं हे घरातून कचऱ्याचा एक कण उचलून बाहेर टाकण्यासारखं आहे. हीच तर आहे पवित्रतेच्या मार्गावरची प्रगती, एक एक पाऊल. पण एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपली ही लढाई फक्त पापापासून दूर राहण्यापुरती मर्यादित नाही, तर ती एका मोठ्या आणि सुंदर उद्देशाचा भाग आहे. आपण फक्त पापापासून स्वतःचा बचाव करत नाही आहोत, तर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे बनण्याच्या प्रक्रियेत आहोत. प्रत्येक वेळी जेव्हा आपण पापाला नाही म्हणतो आणि पवित्रतेला हो म्हणतो, तेव्हा आपण केवळ पृथ्वीवरच्या मोहापासून दूर जात नाही, तर स्वर्गाच्या गौरवाच्या एक पाऊल जवळ जात असतो. हा एक अद्भुत प्रवास आहे. आहा, या वचनात किती मोठं आश्चर्य आणि धैर्य दडलेलं आहे. नीट पहा, इथे दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. जे पवित्र होत आहेत ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि त्याच लोकांना त्याच वाक्यात म्हटलं आहे की त्याने सर्व काळचे पूर्ण केले आहे. हे एकदाच घडलेलं अंतिम सत्य आहे. आपली रोजची लढाई या अंतिम विजयाचा भक्कम पायावर उभी आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आता आपलं लक्ष आपल्या चुकांवरून, आपल्या अपयशांवरून काढून घेऊया. सारखं स्वतःला दोष देणं बंद करूया आणि त्याऐवजी ज्या प्रभू येशूने आपल्याला स्वतःच्या रक्ताने विकत घेतलंय आणि देवाच्या नजरेत कायमचं परिपूर्ण केलंय त्याच्याकडे पाहूया. चला, आपल्यातल्या पापाच्या खमीराचा विचार करण्यापेक्षा ज्याने आपल्यासाठी त्याग केला त्या प्रभूचे मनापासून आभार मानूया, त्याची स्तुती करूया. कारण विजय आपला नाही, विजय त्याने आपल्याला मिळवून दिला आहे. तर या अद्भुत सत्याला आपण आपल्या जीवनात कसं लागू करू शकतो? ह्या ज्ञानाला आपल्या रोजच्या अनुभवात कसं आणायचं? जर आजच्या संदेशातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे, आपली खरी ओळख आपल्या संघर्षात किंवा आपल्या अपयशात नाही. आपली खरी ओळख प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी मिळवलेल्या पूर्ण विजयात आहे. आपण एक विजयी आहोत जो लढत आहे, पराभूत नाही, जो जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. हा फरक खूप मोठा आहे. विशेषतः जे विश्वासात नवीन आहेत त्यांच्यासाठी ही 3 छोटे पावलं खूप प्रोत्साहन देणारी ठरू शकतात. पहिलं, रोज देवाचं वचन वाचा. ते आपल्याला आपली खरी ओळख आठवण करून देईल. दुसरं, जेव्हा पाप घडेल तेव्हा ते लपवू नका, तर लगेच देवासमोर कबूल करा आणि क्षमा मागा. आणि तिसरं, आपल्या विश्वासातल्या एखाद्या परिपक्व व्यक्तीशी आपल्या संघर्षांबद्दल बोला, मोकळेपणाने बोला. मी जाताना आपल्या सर्वांसाठी एक आव्हान ठेवू इच्छितो. या आठवड्यात जेव्हा टीका करण्याचा, हेवा करण्याचा किंवा रागवण्याचा मोह येईल, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी ख्रिस्तामध्ये कोण आहे? त्या क्षणी आपण आपल्या कायदेशीर पूर्णतेची आठवण कशी करू शकतो? एक मार्ग ठरवा आणि तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. हा संदेश पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.